स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत। अन्नपूर्णा योजनेसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जो आहे तो आलेला आहे आणि या योजनेमध्ये मोठा बदल जो आहे तो झालेला आहे। लाडकी बहीण योजनेप्रमाणेच अन्नपूर्णा योजना महिलांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली ही एक कल्याणकारी योजना आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्याप्रमाणे लाभ दिला जातो त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये देखील महिलांना वर्षामध्ये 3 गॅस जे आहे ते मोफत देण्यासंदर्भातला शासनाचा निर्णय झालेला होता आणि त्यानुसार ही योजना सुरू करण्यात आली। परंतु आता या योजनेमध्ये मोठा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राइब करा। या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट आणि सरकारी योजनांची सर्व माहिती, सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करणे गरजेचे आहे। लेटेस्ट अपडेट सरकारी योजनांच्या आणि नवनवीन योजना तुम्हाला इथं पाहण्यास मिळणार आहेत। तर चला सबस्क्राइब करा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातला नवीन शासन निर्णय आणि या योजनेमध्ये झालेला मोठा बदल। तर या ठिकाणी पाहू शकता अन्नपूर्णा योजनेसंदर्भातली अगोदर आपण थोडक्यात बेसिक माहिती जाणून घेऊया। या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, तर सर्वप्रथम ज्या महिलांनी पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणेच पीएम उज्ज्वला योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना देखील राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। संपूर्ण देशामध्ये ही योजना आहे। उज्ज्वला योजना संपूर्ण देशासाठी कार्यरत असणारी योजना आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील ही योजना सुरू झालेली आहे। या योजनेअंतर्गत गॅस मिळालेले जे सदस्य आहेत त्यांना या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे। म्हणजेच अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला उज्ज्वला गॅस असणं गरजेचं आहे। मग तुमचा असा प्रश्न आहे की जर उज्ज्वला गॅस नसेल तर अन्नपूर्णा योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, जरी तुमच्याकडे दुसरा गॅस असेल, कोणताही गॅस असेल, तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे, काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी पहा, त्याचबरोबर दुसरी जी बेसिक पात्रता त्यामध्ये तसेच ज्या महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत, आत्तापर्यंत 2 कोटी महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत। 2 कोटीपेक्षा जास्त महिला पात्र ठरलेल्या आहेत आणि या 2 कोटी महिला देखील अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असणार आहेत। अन्नपूर्णा योजनेची जी रक्कम आहे, अन्नपूर्णा योजनेचा जो लाभ आहे तो लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना देखील मिळणार आहे। त्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत ते आपण जाणून घेऊया। पहिली अट या ठिकाणी पाहू शकता, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी LPG गॅस सिलेंडर पुस्तक हे महिलेच्या नावावर असणं आवश्यक होतं अगोदरच्या शासन निर्णयानुसार। परंतु आता यामध्ये देखील महत्त्वाचा बदल झालेला आहे। दुसरी पात्रता किंवा दुसरी अट जी आहे ती पहा, LPG गॅस जो आहे तो गॅस सिलेंडर जर घरातील पुरुषाच्या नावावर असेल तर आपण ते गॅस सिलेंडर महिलेच्या नावावर आता ते ट्रान्सफर देखील करू शकता। आपल्याला जर घरातील पुरुषाच्या नावावर LPG सिलेंडर असेल तर ते आपल्याला महिलेच्या नावावर ट्रान्सफर करायचं असेल तर काय करायचं आहे, तुम्ही ज्या गॅस एजन्सीमधून गॅस भरून घेता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे आणि हे जे कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे। असं केल्यास तुम्हाला आता या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। महिलांना थेट अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही जर हे ट्रान्सफर केलं नसेल तर ट्रान्सफर करून घ्या। आता लाभ कसा मिळणार त्या संदर्भात माहिती पाहूया। तर राज्य शासनामार्फत यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि या योजनेअंतर्गत सर्वप्रथम तर आपल्याला प्रत्येक वेळेस आपण ज्या प्रकारे LPG गॅस सिलेंडर खरेदी करतो, म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही गॅस सिलेंडर करता त्याच पद्धतीने तुम्हाला गॅस सिलेंडर खरेदी करायचा आहे। मग तुमचा प्रश्न असेल की मग या योजनेचा लाभ कसा मिळणार? तुम्हाला गॅस सिलेंडर भरताना पैसे द्यायचे आहेत, परंतु आता या योजनेमध्ये जे पात्र असणार आहेत त्यांना जे गॅस खरेदीसाठी जे पैसे दिलेले आहेत ते तुम्हाला रिटर्न जे आहेत ते देण्यात येणार आहेत। तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा करण्यात येणार आहेत सरकारकडून। आणि या योजनेतला जो महत्त्वाचा बदल आहे, ज्या बदलासंदर्भातला शासन निर्णय जारी झालेला आहे, 4 ऑक्टोबरचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार
लाभार्थी महिलांसाठी आता सर्वात मोठी खुशखबर असणार आहे। या अगोदर पहा, बहुतांश महिलांच्या कुटुंबामध्ये गॅस कनेक्शन जे आहे ते पुरुषांच्या नावावर असतं। याच कारणाने लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणे अशक्य होते, परंतु आता सरकारने GR काढलेला आहे आणि या GR नुसार सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलाच्या नावाने असणं आता आवश्यक असले तरी पण आता तुम्हाला हा गॅस जर तुमच्या घरातील पुरुषाच्या नावावर असेल तर तो ट्रान्सफर करता येणार आहे। ट्रान्सफर करून तो महिलेच्या नावावरती केल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। सद्यस्थितीमध्ये राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे 52.16 लाख लाभार्थी महिलांना सदर योजनेसाठी पात्र धरण्यात आलेला आहे किंवा या महिला पात्र असणार आहेत। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र असणार आहेत त्या देखील या योजनेसाठी पात्र आहेत। एका कुटुंबात एका रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी असणार आहे। तर कुटुंब मोठं असेल तर तुम्हाला फक्त त्या कुटुंबामध्ये एका रेशन कार्डनुसार या योजनेसाठी एकच लाभार्थी असणार आहे। सदर लाभ केवळ 14.2 kg वजनाच्या गॅस सिलेंडरसाठी असणार, हे लक्षात घ्या। आता या संदर्भातली रक्कम किती मिळणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये, ज्याप्रमाणे 1,500 रुपये दिले जातात त्याचप्रमाणे आता अन्नपूर्णा योजनेमध्ये देखील लाभाची रक्कम जी आहे ती महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। परंतु यामध्ये किती रक्कम मिळणार आहे, तर विशिष्ट रक्कम मिळणार आहे तुम्हाला। ती किती आहे ते आपण जाणून घेऊया। 2 पद्धतीने ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे। ज्या महिलांना संदर्भातली माहिती नाही त्यांना किती रक्कम मिळणार आहे हे आपण आता या ठिकाणी पाहत आहात। तर आपल्याकडे जर उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळालेला गॅस असेल तर या योजनेमध्ये म्हणजेच अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला 830 रुपये एवढी रक्कम जी आहे ती देण्यात येणार आहे। हा मुद्दा क्लिअर झाला। ज्यांच्याकडे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस आहे त्या महिलांना 830 रुपये एवढी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत। तर आता ज्यांच्याकडे उज्ज्वला गॅसचं कनेक्शन नाही त्यांच्यासाठी काय आहे, तर आपल्याला जर उज्ज्वला गॅस नसेल तर या योजनेअंतर्गत म्हणजेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता 830 रुपये मिळणार आहेत का, तर नाही। फक्त उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्या महिलांकडे उज्ज्वलेचा गॅस आहे त्या महिलांना 830 रुपये मिळणार आहेत आणि इतर गॅस म्हणजे दुसरा कोणताही गॅस असो तुमच्याकडे तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे, पण त्यामध्ये 830 रुपये एवढी रक्कम मिळणार नाही। तर तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे, 530 रुपये एवढी रक्कम तुम्हाला मिळणार आहे। उज्ज्वला गॅसवाल्यांना 830 रुपये आणि इतर गॅसधारकांना मिळणार आहेत 530 रुपये। आपल्याला जर उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ मिळाला नसेल तर आपल्याला यामध्ये 530 रुपये इतकी रक्कम तुमच्या अकाउंटला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। अशा पद्धतीने अन्नपूर्णा योजनेमध्ये महिलांसाठी जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस नसेल तर 530 रुपये तुम्हाला मिळणार आहे। शासन निर्णय देखील आलेला आहे आणि यासाठी लाभार्थी कोण आहे, तर लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिला लाभार्थी यासाठी पात्र आहेत। फक्त तुम्हाला KYC करायची आहे। ऑनलाईन KYC केल्याच्या नंतर याचा लाभ तुम्हाला जो आहे तो मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावरचं महिलेच्या नावावर ट्रान्सफर करायचं असेल तर तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावरती ट्रान्सफर करायचं आहे, तर तुम्हाला लाभ मिळेल। तर चला, ज्यांनी ही प्रोसेस केलेली नाही त्यांनी प्रोसेस करून घ्या। लाडकी बहीण योजनेप्रमाणे रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल अन्नपूर्णा योजनेची आणि महिलांच्या अकाउंटला जमा देखील झालेली आहे। काही महिलांच्या सरकारी योजनांच्या सर्व अपडेट आणि नवनवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, इतर योजनांच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनल। परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।